नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण द मिलेनियर फास्ट लेन या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. या समरीतून तुम्ही शिकाल की खरी श्रीमंती ही आपल्या आवडीचे जीवन जगण्यात आहे. तुमचं कुटुंब, चांगली हेल्थ हीच खरी संपत्ती आहे. तुम्हाला समजेल की कमी वयात श्रीमंत होण्यासाठी फास्ट लेनच्या मार्गाचा वापर करून तुम्ही लवकरात लवकर रिटायर कसं होऊ शकता आणि सगळं आयुष्य आरामात घालवू शकता. याबद्दल जाणून घेण्यासाठी ही समरी शेवटपर्यंत नक्की ऐका. 60-65व्या वर्षी रिटायर होणं ही साधारण गोष्ट आहे, पण तुम्ही याला चुकीचं ठरवू शकता. तुम्ही एक यंग मिलेनियर बनू शकता. खूप सारी माणसं आपण एक दिवस श्रीमंत होऊ या आशेवर प्रत्येक दिवशी खूप स्ट्रगल करत असतात आणि हे करता करता आयुष्य निघून जातं. कमी वयात सुद्धा तुम्ही सगळ्या ऐशो आरामाच्या गोष्टी अनुभवू शकाल. तुम्ही तुमच्या मुलांना मोठे होताना बघू शकता. काहीच काळजी न करता या सुंदर आयुष्याला एन्जॉय करू शकता. सगळं जग फिरू शकता. आणि यापेक्षा मोठं म्हणजे तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या पद्धतीने मोकळेपणाने जगू शकता. या समरीमध्ये आपण पैशांविषयी जे गैरसमज मनात बाळगून ठेवले आहेत त्याविषयी समजून घेणार आहोत. हे ऐकून तुम्हाला समजेल की सगळं वय निघून गेल्यावर म्हणजे आपण म्हातारे झाल्यावर श्रीमंत होण्यात काहीच अर्थ नाही. ह्या समरीमध्ये आपल्याला लेखकांनी सांगितलेल्या 3 स्ट्रॅटेजी शिकायला मिळतील. त्या तिघांमध्ये फक्त फास्ट लेन ही एक अशी स्ट्रॅटेजी आहे जी तुम्हाला सक्सेस आणि पैसा याकडे घेऊन जाईल. पैसा आपल्याला ध्येयाकडे बघून मिळत नाही, तर जो मार्ग आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाईल त्या मार्गावर लक्ष केंद्रित केल्यावर मिळतो. ही समरी ऐकल्यावर तुम्हाला लक्षात येईल की खरी श्रीमंती ती नाही जी तुम्हाला महाग गोष्टी खरेदी करण्याची क्षमता देते, तर खरी श्रीमंती तुमच्या कुटुंबाची साथ, चांगले स्वास्थ्य आणि मोकळे जीवन यामध्ये आहे. ही समरी तुम्हाला कमी वयात खूप पैसे कमवायची टेक्निक सांगेल. पिढ्यानपिढ्या श्रीमंत होण्याची एक जुनी पुराणी परंपरा चालत आली आहे. एक चांगली नोकरी शोधा, पैसा कमवा, खर्च कमी करा, म्युच्युअल फंडमध्ये पैसा इन्व्हेस्ट करा आणि एक दिवस तुम्ही नक्कीच श्रीमंत होऊ शकता. पण असं करायला 25 नाही तर 30 वर्ष देखील लागू शकतात. आपल्यापैकी बरेच लोक पैशाला चांगल्या प्रकारे समजून घेत नाहीत. पैसा इव्हेंट नाही, तर ती एक प्रोसेस आहे. तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी एका प्रोसेसमधून जावं लागेल. हे एका रोड ट्रिपसारखं आहे, पण तुम्हाला फक्त ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी या रस्त्याचा आनंद घेण्याचीही गरज आहे. तुमचं ध्येय तुमचा इव्हेंट आहे आणि हा प्रवास ही प्रोसेस आहे. आता ह्या प्रवासावर जाण्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली तर आहे कार, की जी तुम्ही स्वतः आहात. फक्त तुम्ही ठरवता तुम्हाला कुठे जायचं आहे. दुसरी गोष्ट आहे तुम्ही तुमच्या ध्येयाकडे जाण्यासाठी मार्ग कोणता निवडता. आणि तिसरी गोष्ट आहे स्पीड, म्हणजे कोणत्या स्पीडने तुम्ही तुमच्या आयडियाजला अप्लाय करायला सुरुवात करता. ध्येयापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, पण लवकर पोहोचण्याच्या नादात तुम्ही जर बाकीच्या गोष्टी टाळल्या किंवा वाईट मार्ग धरला तर तुम्हाला तुमच्या मार्गावर खूप अडचणी येऊ शकतात. म्हणूनच तुम्ही तुमच्या मार्गावर लक्ष दिलं तर योग्य वेळेत तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल. कल्पना करा की तुम्ही एक ब्लॉग वाचत आहात ज्यात असं लिहिलं आहे की एका कमी वयाच्या मुलाने आपली कंपनी 3 करोडला विकली. आता हा एक इव्हेंट आहे ज्याची चर्चा आणि वाहवा सगळेजण करतात, पण याच्या मागचं कठीण परिश्रम कोणालाही माहीत नाही. कोणालाही माहीत नाही की त्या मुलाने दिवस रात्र न थांबता, न विश्रांती घेता आपला किती वेळ आणि ऊर्जा त्या कामात दिली असेल. जेव्हा एखाद्याला यश मिळतं तेव्हा सगळ्यांची नजर त्यावर असते, पण त्या यशामागे खूप लांबचा प्रवास आणि कष्ट असतात. त्याविषयी लोकांना काडी मात्र माहीत नसतं. पण खरं हेच आहे की तो इव्हेंट, ते यश त्या प्रवासामुळे आणि त्या प्रोसेसमुळे मिळालेलं असतं. समजा एका खेळाडूने प्रो बास्केटबॉलचा खेळ खेळण्यासाठी 5 करोडचं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं. हा एक इव्हेंट होता ज्याला सगळ्यांनी बघितलं, पण कॉन्ट्रॅक्ट साईन करून श्रीमंत होणं त्याच्यासाठी काही मिनिटाचं काम नव्हतं. तर त्याने आपलं नाव कमावण्यासाठी खूप कष्ट केले, एक मोठा टप्पा पार केला. तेव्हा कुठे जाऊन त्याला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं. त्याने त्याच्या कौशल्यांना वाढवण्यासाठी खूप तास मेहनत केली. हजारो वेळा अपयशी झाला. न जाणे किती वेळा जखमांमुळे त्याने सर्जरी केली असेल. त्याला सगळं काही असंच मिळालं असेल का? त्याला देखील खूप वेळा नाकारण्यात आलं असेल. तो खूप वेळा अपयशी देखील झाला असेल.
त्याने चांगले वाईट सगळे दिवस बघितले असतील आणि ह्याच चांगल्या वाईट अनुभवाने त्याच्या प्रवासाला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवलं असेल. या पुस्तकाच्या लेखकाने 3 प्रकारचे रोडमॅप सांगितले आहेत. पहिला आहे साईडवॉक रोडमॅप, जो तुम्हाला पैशांची कमतरता आणि गरिबीकडे घेऊन जाईल. याला फॉलो करणाऱ्यांना साईड वॉकर म्हणतात. हे लोक आयुष्यात कोणताच फायनान्शियल प्लॅन बनवत नाहीत. ते त्यांच्या इन्कमला दररोजचा खर्च आणि अनावश्यक गोष्टींवर उधळतात. ते त्यांच्या भविष्यासाठी प्लॅन करत नाहीत. डिसिप्लिनची कमतरता आणि खराब फायनान्शियल मॅनेजमेंटमुळे हा साईडवॉकचा रस्ता माणसाला गरिबीकडे घेऊन जातो. 2 प्रकारचे साईडवॉकर असतात. इन्कम पुअर आणि इन्कम रिच अशा लोकांची नेटवर्थ 0 नाही तर निगेटिव्हच असते. एका रिसर्चनुसार हे सिद्ध झालं आहे की 85% अमेरिकन लोक ह्या प्रकारात येतात. ना त्यांच्याकडे कोणती सेव्हिंग असते, ना पैसे आणि ना डिपॉझिट. एवढंच नाही तर ह्या लोकांवर खूप मोठ्या प्रमाणात लोन असतं, जसं की कार लोन, होम लोन, पर्सनल लोन, सगळंच. तरीही यांच्या घरात लेटेस्ट TV, मोबाईल, लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे गॅजेट्स सगळेच बघायला मिळेल. हे सगळं जगण्यासाठी गरजेचं नाही, पण तुम्ही याला शौक म्हणू शकता. इन्कम पुअर साईडवॉकर फ्युचरसाठी पैसे वाचवत नाहीत, जीवनात येणाऱ्या कोणत्या एमर्जन्सीसाठीही नाही आणि म्हातारपणासाठीही ते प्लॅन करत नाहीत. ते फक्त सगळा पैसा शो ऑफ करण्यात उधळून टाकतात. त्यामुळे जीवनातील प्रवासासाठी हा रस्ता सुरक्षित नाही, कारण तुम्हाला जीवनाच्या प्रवासात जर ठोकर लागली तर तुम्हाला सांभाळायलाही चान्स मिळणार नाही. ही ठोकर कोणतीही असू शकते, जसं की जॉब जाणं, इंटरेस्ट रेट वाढणं, अचानक एखादा ॲक्सिडेंट होणं, एखाद्या रोगाने ग्रस्त होणं, नाहीतर जगात वाढणारी मंदी. हे तर असं झालं की या लोकांकडे एक ब्रँड न्यू लक्झरी कार आहे, पण हेल्थ इन्शुरन्स नाही. आता अशात त्यांच्या जीवनात जर ॲक्सिडेंट झाला तर त्यांना त्यांच्या खिशातून पैसे भरायला लागतील. त्यामुळे त्यांच्यावर अजून लोन वाढेल आणि ते या कधीही न संपणाऱ्या गरिबीच्या जाळ्यात अडकून जातील. आता इन्कम रिच साईडवॉकर विषयी ऐकूया. आपण श्रीमंतीला कायम त्या गोष्टींमध्ये मोजतो ज्या महाग गोष्टी आपल्याकडे असतात, पण हा दृष्टिकोन चुकीचा आहे. पैशाचे महत्त्व जाणण्यासाठी वेल्थ ट्रिनिटी हा मार्ग योग्य आहे. नावावरूनच कळतं की यात 3 गोष्टींचा समावेश आहे: फॅमिली, फिटनेस आणि फ्रीडम. सगळ्यात पहिल्यांदा फॅमिली, म्हणजे आपल्या परिवारासोबत एक खोल आणि चांगले मजबूत नाते. दुसरा आहे हेल्दी आणि फिट बॉडी. एका हेल्दी आणि स्ट्रॉंग बॉडीपेक्षा किमती काहीच नाही. आणि तिसरे आहे फ्रीडम, म्हणजे स्वातंत्र्य. हे आपल्या आवडीने निर्णय घेणे आणि आपल्यानुसार जीवन जगण्याच्या स्वातंत्र्याविषयी आहे. पैसे पण 2 प्रकारचे असतात, खरे आणि खोटे किंवा आर्टिफिशियल. खोटे पैसे म्हणजे पैशांचा भ्रम असणे. हे खऱ्या पैशांना बर्बाद करून टाकतं. आपण एक गोष्ट ऐकूया जी सिद्ध करेल की एखाद्याकडे महाग गोष्ट असल्यामुळे व्यक्ती श्रीमंत होत नाही. खरी श्रीमंती आहे तुमचा परिवार, चांगली हेल्थ आणि स्वातंत्र्य. हेनरी नावाचा व्यक्ती एका मोठ्या औषध बनवणाऱ्या कंपनीत काम करत होता. काही काळानंतर हेनरीने त्याचं ड्रीम हाऊस खरेदी केलं, ज्याची किंमत होती 20 करोड. त्या आलिशान बंगल्यात एक स्विमिंग पूल, 5 गाड्या उभ्या राहतील एवढं गॅरेज आणि ते सगळं होतं जे तुम्ही एखाद्या बंगल्यात इमॅजिन करू शकता. तिथं राहून हेनरीला वाटत होतं की तो खूप श्रीमंत आहे. पण थोड्या दिवसानंतर कंपनीतील काही पॉलिटिक्समुळे त्याच्यासोबत काम करणाऱ्या लोकांनी त्याला कामात मदत करणं बंद केलं. हेनरीला कामावर जाण्यासाठी दररोज ट्रॅव्हल करावं लागत होतं. त्याचा पूर्ण दिवस कामात आणि प्रवासात जात होता. हेनरीनं आपलं घर त्याला एन्जॉय करण्यासाठी आणि आरामात राहण्यासाठी खरेदी केलं होतं, पण आता त्याला एका क्षणाचे सुख भेटत नव्हते. ह्या घराला खरेदी करायच्या नादात त्याच्या नात्यांवर आणि हेल्थवर खूप वाईट परिणाम झाला होता. त्याच्याकडे त्याच्या फॅमिलीसाठी वेळच नव्हता. तो प्रत्येक वेळेस स्ट्रेसमध्ये राहायला लागला. तो आपल्या ह्या ऐशो आरामाच्या लाईफस्टाईलमध्ये गुंग झाला होता, ज्याने त्याचं स्वातंत्र्य, शांती सगळंच गमावलं होतं. हेनरीने स्वतःची श्रीमंती दाखवण्यासाठी एवढं महाग घर खरेदी तर केलं, पण तो त्याला अफोर्ड करू शकत नव्हता. आता त्या घराचा खर्च भागवण्यासाठी तो सतत काम करत राहिला, ज्यामुळे त्याचं सुख, स्वातंत्र्य सगळं हरवून गेलं होतं. त्यामुळे आर्टिफिशियल वेल्थ अशा प्रकारे खऱ्या पैशांचा नाश करते. माणसाकडे जेवढे जास्त पैसे येत राहतात, त्याचं कर्जही त्याच प्रमाणात वाढत जातं. तुम्ही जास्त कमवू लागले तरी तुमचा खर्च जास्त वाढत जातो आणि त्यामुळे कर्ज वाढतं.
मग तुम्ही त्या लोनला फेडण्यासाठी दिवस रात्र काम करत राहता. जास्त काम केल्यावर तुम्हाला स्ट्रेस यायला लागतो, तुमचा स्वभाव चिडचिडा होतो. त्यामुळे त्याचा वाईट परिणाम तुमच्या नात्यांवर, तुमच्या हेल्थवर आणि सगळ्याच गोष्टींवर होतो. त्यामुळे असं म्हटलं जातं की पैशाने सुख विकत घेता येत नाही. पैसे तुमचे आयुष्य सोपं बनवू शकतात, पण असं नाही की केवळ पैशाने तुमचं आयुष्य समृद्ध होईल. पैशासोबत स्वातंत्र्य असेल तरच पैशाने सुख मिळेल. पैशाचा उपयोग फक्त तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी केला नाही पाहिजे. जर तुम्ही पैशाचा गैरवापर केला तर काय काय परिणाम होऊ शकतील हे आपण लेखकाने दिलेल्या उदाहरणावरून समजून घेऊ. लेखक ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर एक कन्स्ट्रक्शन लेबर म्हणून काम करू लागले. हे काम थोडं थकवण्यासारखं होतं, पण पगार चांगला होता. लेखकाला दररोज साईटवर जायला हेवी ट्रॅफिकचा सामना करावा लागत. हे काम थोडं चॅलेंजिंग होतं, पण लेखक जास्त पैसे कमवण्यासाठी तिथे जॉब करत होते. काही काळानंतर त्यांनी साठवलेल्या पैशातून चांगली रक्कम जमा झाली. आता लेखक स्वतःला श्रीमंत समजायला लागले होते. त्यांनी स्वतःचं राहणीमान थोडं अजून सुधारण्याचा प्रयत्न केला आणि एक महागडी गाडी विकत घेतली. त्यांना वाटलं की ही महागडी कार त्यांचा श्रीमंत असण्याचा स्टेटस सिम्बॉल आहे. काही काळानंतर लेखक स्वतःलाच कोसायला लागले. त्यांना वाटू लागलं की हे काम अवघड आहे आणि यात त्यांचा सगळा वेळ जात होता. ते खूप थकल्यासारखं फील करत होते, पण दुसरा पर्याय नसल्यामुळे लेखकाला त्यांचा जॉब चालू ठेवावा लागला. त्यांना हे कळून चुकलं की मी स्वतः हा जॉब सोडायचं ठरवलं तरीसुद्धा मला हा जॉब सोडता येणार नाही, कारण त्यांचे खर्चच खूप वाढले होते. आता त्यांना समजलं की महागडी कार त्यांचा स्टेटस सिम्बॉल नाही, तर एक दिखावा होता ज्याने त्यांचा सगळा आनंद हिरावून घेतला. साईड वॉकर्स नंतर येतात स्लो लेनर्स. आता स्लो लेन साईड वॉकिंगपेक्षा चांगलं असतं. साईड वॉकर्स वर्तमान काळात जगतात, ना की येणाऱ्या क्षणाची पर्वा करतात आणि नाही कोणताही प्लॅन करतात. ते कोणत्या गोष्टीची जबाबदारीही घेत नाहीत. भविष्यासाठी फायनान्शियल बॅकअप ठेवत नाहीत. तिथेच स्लो लेनर्स आपल्या चुका ॲक्सेप्ट करून त्या परत होणार नाहीत याची काळजी घेतात. स्लो लेनर्स एका ब्राईट फ्युचरसाठी आपला वर्तमान काळ सॅक्रिफाईस करतात. ते दिवस रात्र मेहनत करून उद्याच्या येणाऱ्या काळासाठी पैसे वाचवतात, पण भविष्यात काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. म्हणून पैशाचा योग्य तिथे योग्य वापर करणं खूप गरजेचं आहे. हे एका उदाहरणातून समजून घेऊ. जो एक लहान मुलगा होता आणि त्याचं स्वप्न खूप पैसे कमवण्याचं होतं. तो कायम फायनान्सची पुस्तकं वाचत असत, कारण त्याला जास्त पैसे कसे कमवायचे हे शोधायचं होतं. पुस्तकात त्याच जुन्या गोष्टी लिहिल्या होत्या. चांगला जॉब कसा मिळवायचा, पैसे सेव्ह करा, खर्च कमी करा आणि एका दिवशी तुम्ही श्रीमंत व्हाल. जोने या सगळ्या ॲडवाईसला फॉलो केलं. त्यानं त्याचं लॉचं शिक्षण पूर्ण केलं आणि एका लॉ फर्ममध्ये जॉब करायला लागला. जो आपल्या कामात एवढा बिझी झाला होता की त्याच्याकडे त्याच्या परिवारासाठी आणि मित्रांसाठी वेळच नव्हता. तो सोमवार ते शुक्रवार कायम कामात बिझी असायचा आणि वीकेंडलाही रेस्ट करत नव्हता, तर येणाऱ्या आठवड्याची प्लॅनिंग करत असत. 12 वर्षे काम करून त्याला आता तेच काम करणं बोर वाटायला लागलं, पण त्याला नाईलाजाने तिथं काम करावं लागत होतं, कारण त्याला सांगितलेलं असतं की लवकरच त्याला प्रमोशन मिळणार आहे, ज्यामुळे त्याची सगळी अडचण दूर होणार होती. त्यामुळे जोने तिथे जॉब कंटिन्यू केला, कारण त्याला असं वाटत होतं की तो लवकरच श्रीमंत होईल. तो फक्त श्रीमंत होऊन जीवन जगण्याचं स्वप्न पाहू लागला. पण अचानक एके दिवशी हार्ट अटॅकमुळे जोचा मृत्यू झाला. तो फक्त 51 वर्षांचा होता. जोने स्लो लेन रोडमॅपला फॉलो केलं होतं. त्यानं त्याचं पूर्ण तरुणपणाचं आयुष्य काम करण्यात घालवलं. त्याने ना कधी परिवारासाठी वेळ दिला, ना कधी स्वतःच्या जीवनात संतुष्ट राहिला. त्याने त्याच्या इच्छा पूर्ण केल्या नाहीत, कारण तो पैसा कमावण्यात आणि फ्युचरसाठी सेव्हिंग करण्यात बिझी होता. पण ते फ्युचर तर कधी आलंच नाही आणि श्रीमंत होण्याच्या आधीच त्याचा मृत्यू झाला. तर आपण पाहिलं की साईडवॉक आणि स्लो लेन या दोन्हीही रोडमॅपमध्ये आपले तरुणपण नाही, तर म्हातारपणातील फायनान्शियल बॅकअप सॅक्रिफाईस करावं लागतं. ह्या दोघांना वाचवण्याचा एक मार्ग आहे, तो म्हणजे फास्ट लेन रोडमॅप. हा एवढा उत्कृष्ट ऑप्शन आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचं तरुणपण आणि म्हातारपण एन्जॉय करू शकता. ह्या मार्गावर जाऊन तुम्ही कमी वयात मिलेनियर बनू शकता, पण तुम्हाला बसल्या बसल्या काही मिळणार नाही. तुम्हाला मेहनत करावीच लागेल.
फरक फक्त एवढा आहे की तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी म्हातारे होईपर्यंत वाट बघावी लागणार नाही, तर तुम्हाला लवकरच याचा रिझल्ट पाहायला मिळेल. यासाठी एक स्टोरी ऐकू. एका इजिप्शियन राजाचे 2 पुतणे होते, सॅम आणि हॅरी. ते दोघं 18 वर्षांचे होते. एके दिवशी राजाने आपल्या दोन्हीही पुतण्यांना पिरॅमिड बनवायला सांगितलं. राजाने त्यांना वचन दिलं की जो लवकर पिरॅमिड बनवेल त्याला राजाचं सिंहासन आणि खूप सारे पैसे दिले जातील. दोघांनी लगेच आपलं काम चालू केलं. हॅरी मोठे दगड उचलून त्यांना स्क्वेअर शेपमध्ये ठेवू लागला. त्याला पिरॅमिडचा बेस तयार करण्यासाठी 1 वर्ष लागला. पण सॅमचा प्लॉट अजूनही मोकळाच होता. ना कोणता दगड होता, ना त्याने काही काम चालू केलं होतं. सॅम तर एक वेगळ्या प्रकारचे डिव्हाइस बनवण्यात बिझी होता. हॅरीने काम चालू ठेवलं आणि एक लेवल पूर्ण केली. आता दुसऱ्या लेवलला जड दगड उचलून ठेवणे त्याच्यासाठी खूप कठीण झालं. त्यामुळे हॅरीने आपली ताकद वाढवण्याचा विचार केला. तो स्ट्रॉंग होण्यासाठी एका ट्रेनरकडे गेला. या दरम्यान सॅमने आपली लिफ्टिंग मशीन बनवली होती. एक दगड हलवण्यासाठी मशीनला 30 पट कमी वेळ लागला. ज्या कामाला पूर्ण करण्यासाठी हॅरीला 2 महिने लागले, त्याला सॅमने 2 दिवसात पूर्ण केलं होतं. सॅमने त्याचं पिरॅमिड त्याच्या 26 वर्षांच्या आतच तयार केलं. वचन दिल्याप्रमाणे राजाने त्याला सिंहासन दिलं. एवढ्या कमी वयात तो एवढा श्रीमंत झाला होता की त्याला पुढील आयुष्यात कधीच काम करावं लागलं नाही. हॅरीने स्लो लेनला फॉलो केलं होतं आणि सॅमने फास्ट लेनचा मार्ग निवडला. हॅरीने सक्सेसफुल होण्यासाठी खूप मेहनत घेतली, पण सॅमने खूप हुशारीने सक्सेस मिळवलं. सॅम कमी वयातच रिटायर झाला होता आणि त्याने त्याच्या आयुष्याचा भरपूर आनंद घेतला. तर तुम्ही या समरीतून शिकलात की कमी वयात देखील खूप श्रीमंत होता येतं. त्यासाठी आपण फास्ट लेनचा मार्ग कसा उपयोगात येतो ते ऐकलं. या समरीतून तुम्हाला हेही माहीत झालं असेल की महाग गाड्या, आलिशान बंगला, महाग गॅजेट्स तुम्हाला श्रीमंत बनवत नाहीत. हे फक्त दिखावा करण्याचे सिम्बॉल बनले आहेत. खरी श्रीमंती तर तुमच्या आवडीने स्वातंत्र्याने जगणे आहे. तुम्ही जीवनात जी नाती आणि प्रेम कमावता तीच खरी श्रीमंती आहे. एक हेल्दी बॉडी तुमची खरी श्रीमंती आहे. ह्या प्रवासामध्ये तुम्ही हे देखील समजलं की पैशापर्यंत जाणाऱ्या मार्गावर तुम्ही स्वतः ड्रायव्हर असता. जबाबदारीशिवाय तुम्ही पैसे कमवू शकत नाहीत. तुम्हाला स्वतःचे डिसिजन स्वतः घ्यावे लागतील. तुम्हाला रिस्पॉन्सिबल व्हावं लागेल. तुम्हाला हा विश्वास पाहिजे की कमी वयात देखील तुम्ही श्रीमंत होऊ शकता. म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्या. फास्ट लेनचा मार्ग निवडून श्रीमंतीकडे पाऊल उचला आणि या सुंदर जीवनाला आणि जगाला एन्जॉय करा. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणखी अशाच बुक समरीज ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.